Welcome back. टीम प्रिंस मूवीज मिंतान 11 टेम्बोली फाइनल में पहुंच चुकी है। कभी कभी नसीब का साथ होना बहुत ज़रूरी रहता है। ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। इस वक्त नैन्सी 11 सौटा इरवा मनकोली के मंचा गुलवी फैम टीम 4-4 ओवर का ये मैच है। मंचा गुलवी साहब जो कि थर्ड प्राइज स्पॉन्सर भी हैं, वो इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। उन्हीं की टीम इस वक्त बल्लेबाजी करने जा रही है। नैन्सी 11 सौटा इरवा मानकोली बहुत ही डैशिंग एंड डायनामिक पर्सनालिटी है मंचा गुलवी साहब। देखिए, मंचा उनका नाम है लेकिन मन चाहा है वो। मॅच नॅन्सी 11 चौथा एरवा मानकोली वर्सेस कोलिवड या दोन संघामधील मॅच। पुन्हा एकदा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि ह्याचबरोबर खास करून प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। वैभव माली और सौरभ माली दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, सामना कर रहे हैं। वैभव माली आजकल काफ़ी चर्चा में है। वैभव माली गेंदबाजी में कोहली ने बुलाया है अपने सबसे अनुभवी क्रिकेटर वैभव पाटिल को। स्वागत है आप सभी का। एवन राजेंद्र पाटिल साहब और एवन ऑनलाइन मैन प्रथमेश पाटिल। पहली गेंद घूम के मारना चाहते थे, विकेटों के ऊपर से अंपायर ने पूछा है तीसरे अंपायर को वाइड के लिए, अंपायर्स कॉल है, क्या गेंद स्टंप के ऊपर से गई है या फिर स्टंप को मिस कर गई है। अच्छा निर्णय अंपायर का, क्योंकि सेमीफाइनल मुकाबला है। नाही, खरंच खूप चांगला निर्णय आहे, कारण सेमीफायनल मॅच आहे आणि तुमच्याकडे टेक्नॉलॉजी जर उपलब्ध आहे तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करणं फार गरजेचं आहे। तोच वापर पंच अजी ममदुले यांनी केले। पाहू शकता आपण रिप्लेमध्ये बॉल थोडासा टर्न झालेला आहे। फेयर डिलीवरी, गेंद ने क्या कांटा बदला था सांप की तरह। ब्यूटी, फिर से देखते हैं उस गेंद को। कमाल की गेंद, ये देखिए लगभग ऑफ ब्रेक स्टंप्स के ऊपर से। बढ़िया शुरुआत वैभव पाटिल की। वैभव पाटिल बड़ा नाम है टेनिस दुनिया में। पुंडास गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट क्रिकेटर उपतालुका सन्माननीय कैलास सेलार साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम वेलकम अँड सुस्वागतम। तसेच सन्माननीय संजयजी वारकटे यांच्यासोबत आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। वेलकम कैलास सेलार साहेब, ज्यांचं क्रिकेटशी सुद्धा आठवण नातं, उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत। पुंडास गावातून नेहमीच 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले जाते। कमाल की फील्डिंग थी, कमाल की फील्डिंग थी। 3 रन बचाए थे। हमारे बीच इस वक्त भिवंडी निजामपुर महानगर पालिका के मास्टरमाइंड नगर सेवक एडवोकेट मयूरेश पाटिल साहब का आगमन हुआ है। सन ऑफ लेजेंड ऑफ भिवंडी विलासार, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम 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 अँड सुस्वागतम। दरम्यान आगमन झालेलं आहे ते म्हणजे भिवंडी जापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक मास्टर माइंड नगरसेवक ॲडव्होकेट मयुरीजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम अँड सुस्वागतम। 1 रन, हालांकि बहुत खूबसूरत शॉट खेला था लेकिन फील्डिंग बहुत लाजवाब थी। ये आप देख सकते हैं एडवोकेट मयूरेश पाटिल भिवंडी निजामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक। आपकी बार नीची गेंद रही थी,
क्या चल रहा है पीछे। एक रन आता हुआ अंपायर लेग बाय का इशारा करते हुए। एक बात है कि विनीत माली को ओपन करने नहीं भेजा है। तालुका क्रिकेट के छठे खिलाड़ी हैं जिन्होंने कार को जीता था। सबसे पहले 5 मार्च 2011 को जेडपी कप में कार को जीता था सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरेश पाटिल ने। यस, उसके बाद विश्वास मात्रे, भावेश पवार, हेमंत अडट, प्रतीक नाइक और उसके बाद विनीत माली। अच्छा स्ट्रोक है। क्या गेंद मैदान के बाहर? नहीं, अंदर। वाह, क्या चल रहा है। अब देखना है कि पीछे गए हैं क्या। देखना है अंपायर ने तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली। हर्षदजी कोटे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेत। आपलंही मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे बाउंड्री चेकसाठी। सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू गेलेला आहे की आतमध्ये अडवण्यात यश आलेलं आहे। ऊंचाई ज्यादा थी और ये खिलाड़ी का अंदाज देखिए कैच लेने का। वो कैच ले नहीं रहे थे, कैच छोड़ रहे थे, बच रहे थे गेंद से। बैकअप किया था पीछे से और ये बैकअप 4 रन। मानकोली से डीजे अभी ने भी अभी नैन्सी 11 चौटा इरवा मानकोली को ऑल द बेस्ट कहा है। 6 रन बिना कोई विकेट के। वैभव पाटिल, वैभव माली के लिए फिर मिस टाइम है। अब की बार आउट नहीं। ये वैभव माली कहीं जेब में किस्मत की पूरी लेकर तो नहीं खेल रहे हैं, जिस तरह 2 में 2 बचे। खरं क्षेत्रक्षम बघायला मिळत आहे। सोपे झेल खरे तर सोडले जात आहेत आणि हे कुठेतरी धोकादायक ठरू शकतं। हे पाहू शकता सोपा झेल। वो तो अच्छा है कि दशरथ पाटिल दूसरे दिन थे, आज नहीं है। 7 for no विकेट। बदकिस्मत रहे अब तक वैभव पाटिल इस सेमीफाइनल में। बड़ा नाम है मनकोली। मंचा गुलवी फैम टीम जो कि 3rd प्राइज स्पॉन्सर भी हैं इस कप के। वैभव पाटिल, अब उनको सौरभ माली ने रोका है। शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। फ्लाई स्लिप, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। ओहो, क्या शॉट है। नो लुक शॉट, 6 रन। एक ओवर 13 रन, कोई विकेट नहीं मानकोली। थँक्स तिचे आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत, कारण मंदाताई मोरेश्वर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी नीलाताई तानाजी पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मंदाताईंचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। नीलाताई आपण आपल्या शुभ हस्ते मंदाताई मोरेश्वर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। इस वक्त सत्कार सम्मान होता हुआ त्यानंतर मंजुळाताई चंद्रकांत पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल। लीलाताई आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय।
येस प्रथमेश पाटील यांच्या मातोश्री यात यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. माँ का मकाम सबसे बढ़ के रहता है. मयुरीताई सुमित पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान रसवंतीताई राजेंद्र पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. पण त्यांनी मॅच सुरू ठेवायचे. यस रसवंतीताई या खरं तर या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक आहेत. गेंदबाजी में संजय घूम के मारने की कोशिश, घुमाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. त्यानंतर मंदाताई मोरेश्वर पाटील यांना मी विनंती करतोय की आपण निराताई तानाजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. इस वक्त बहुत ही मशहूर लीडर भारतीय जनता पार्टी के आनंद नायडू साहब ने मंचा गुलवी फैम टीम नैन्सी 11 चौटा इरवा को ऑल द बेस्ट कहा है और वो उनके बिजनेस पार्टनर भी हैं मंचा गुलवी के, और मंचा गुलवी हैट्रिक आमदार के बहुत करीबी साथी. स्वागत है नायडू साहब आपका. त्यानंतर मुख्य आयोजक रसवंतीताई राजेंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मयुरीताई सुमित पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. बढ़िया क्रिकेट हो रहा है, बढ़िया क्रिकेट हो रहा है. रन के लिए जाना चाहते थे, मना किया. फील्डिंग बहुत लाजवाब बैकवर्ड पॉइंट पे. अजूनही काही स्वागत सन्मान आपण नंतर करूया कारण महत्त्वपूर्ण मॅच सुरू आहे. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये. 13 रन बिना कोई विकेट के गेंदबाजी कर रहे हैं युवा कम उम्र संजय. हो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. मुझे तो लग रहा है कि ग्रामीण क्रिकेट में अगर वाड़ा के हम उस क्रिकेटर को छोड़ देते हैं जिसने 10 साल की उम्र में 2 विकेटें लेके कीर्तिमान बनाया था, उसके बाद ये सबसे कम उम्र खिलाड़ी नजर आ रहा है. मैच के बाद जरूर उससे पूछेंगे का स्कूल की छुट्टी लेके आए हैं ना. बढ़िया गेंद, फिर कठिनाइयों में गेंद गली में गई है, पैरों से लगकर 1 रन. आपको पता नहीं ये जुमला मैंने कहा कि मैच की छुट्टी लेके आए. वसीम अकरम, वकार यूनुस, यही बात तो सचिन तेंदुलकर को उस टेस्ट मैच में कह रहे थे जहां उनके गेंद लगी और फिर 50 बनाई. नाही डेफिनेटली मॅग्राने सचिन तेंडुलकरला बहुना हे बोलून करते हे नवलं होतं. पण नैरोबीमध्ये खास करून मॅग्राचा समाचार सचिन तेंडुलकरने घेतला हे आपल्याला माहीत आहे. 15 नवंबर 1979 89 सॉरी. स्कोर है 14 रन अभी तक बांधे रखा है संजय ने. 4 गेंदों पे बल्ले से कोई रन नहीं. संजय, सौरभ माली के लिए. ओह क्या गेंद थी, कटर, बल्लेबाज के इरादे और बैट दोनों को चीरती हुई पहुंची विकेट कीपर के पास. यस पाहू शकता मग रिप्लेमध्ये व्हॉट अ बॉल. आणि व्हेरिएशन काय प्रत्येक चेंडूमध्ये बदल करताना पाहतोय आपण संजयला. आखिरी गेंद है, बल्ले से एक नहीं आया है, 2 आए भी हैं, एक आया है वो भी लेग बाय. संजय, फिर अच्छी गेंद, मेडन ओवर. इस बच्चे के लिए तालियां होना चाहिए. दूसरी मेडन ओवर है. ये देखिए टो क्रशर, वाइड यॉर्कर. वैभव पाटिल ने कहां छुपा के रखा था इसको, जो एकाएक लाया है. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजी. आणि सेमीमध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करतात आणि तीही 4 ओव्हरची मॅच. आमचे सन्माननीय नीलम नाईक साहेब यांच्याकडनं खास 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे संजयसाठी. व्हॉट अ बॉलिंग. ये आप देख सकते हैं भिवंडी निजामपुर महानगर पालिका के मास्टर
माइंड नगर सेवक मयूरेश विलास पाटिल साहब, अन्य मान्यवर्स को दिखाया जा रहा है। सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। पहले ओवर में जहां अच्छा टोटल था नैन्सी 11 सवटा इरवा मानकोली का, दूसरे ओवर में थोड़ा बैकफुट पे नजर आ रही। मागच्या मॅच मध्ये प्रतीक पटेल यांनी जी हॅट्रिक केली होती त्यासाठी कार्तिक मोटर्सचे नरेंद्रभाई गोराटकर यांनी सुद्धा 1,000 रुपयाचा पारितोषिक दिलेलं आहे. ये जो गेंदबाज है ना, इसने अभी तक इस स्पर्धा में बैक टू बैक 2 हैट्रिक किए। तिसरं षटक राहुल, वाट बॉल अनपेक्षितपणे खाली राहतोय आणि इट्स अ डॉट बॉल. बल्लेबाजी जो हो रही है ना, वैभव बहुत क्लास बल्लेबाज है, सौरभ बहुत क्लास बल्लेबाज है, लेकिन बॉलिंग बहुत ज़बरदस्त हो रही है। अगर ये वहीं पे रहे ना और रन नहीं आए ना और टीम पूरी डगआउट में रही तो दूल्हा बिना बारात के जाएगा। पण नक्कीच हे सर्वश्रेय गोलंदाजीला द्यावं लागेल, कारण यापूर्वी संजयने जे षटक हाताळलं आणि आता मात्र सुरुवात सुद्धा गोलंदाज राहुल चांगल्या प्रकारे करताना दिसतोय. वैभव माळी खेळण्यासाठी सज्ज होईल. राहुलसाठी फटका फसलेला आहे, चेंडू हवेत, वाट कॅच, फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय राहुल आणि एक महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय. ये तो होना था। देखिए डॉक्टर गौली सर, यहाँ पर वैभव माली ने तीर भी बदल के देखा, निशाना भी बदल के देखा, लेकिन असफल रहे। संजयने जे मेडनवर हाताळलेलं आहे त्यासाठी खास करून परदेशक नीलमजी नाईक यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबर जे हनुमान 40+ टेंबोली यांच्याकडनं 500 रुपये आणि शेखर भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पप्या सेठ यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये, एकंदरीत 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नए बैटर विनीत मालिया है। कोलिवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते भरतजी माळी यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपये आलेले आहेत, खास संजयसाठी. राहुल विनीत के लिए बैकफुट पे गए, पुल कर दिया है गैप में, वाइडी स्लॉन्गन पे खिलाड़ी पहुंचे, बढ़िया थ्रो पहुंचा है, 2 रन। क्या रन आउट हो गए हैं सौरभ माली, क्या शोर उभरा है कोहली के समर्थकों का। आमचे सन्मान्य कैलासजी सेलार, त्यानंतर संजयजी वारघडे A1 जोडी आहे यांच्याकडनं सुद्धा मेडनवर जे हाताळले त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इसका नाम लिखो। क्या कमाल का थ्रो था और क्या एफर्ट लगा था वहां पर। 15 पे 2 नए बैटर मैदान में आए हैं। सौरभ भुईर, देखिए आज दूसरी टीम के लिए सरदर्द बनने वाले बैट्समैन लाइन ऑफ मानकोली दीपेश माली नहीं है, लेकिन उनकी टीम का सरदर्द उनके नए होने से बढ़ गया है। जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळते. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म कट शॉट खेळलेला आहे, चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा रेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार, गॅप शोधली होती. इससे बढ़कर शॉट हो ही नहीं सकता है। क्या खूबसूरत
कट शॉट किया था उन्होंने, जमीन को छूते हुए गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। कुमार निकी नीलम नाईक चा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. कुमारी निकी नीलम नाईक यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. नीलम नाईक स्वतः मान्यवर कक्षामध्ये. राहुल राईट आर्म याला मात्र पुलचा फटका आहे. यावेळेला सुद्धा गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. बहुत बड़े खिलाड़ी हैं. शॉर्ट हम पुल किया गैप में विनीत माली ने. लंबे रेस के घोड़े जिसे कहते हैं, कोई भी इन पे दाव लगा सकता है. विनीत माली मानकोली ने 10 जीते हैं फाइनल और 13 जीते हैं कोहली ने. ये कैच नहीं होगा, गेंद अब जाकर रुकी है. 2 रन मिड ऑफ के ऊपर से खेला था, हालांकि बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए थे. टॉप ऑफ द बैट गेंद लगी थी. 3 ओवर की समाप्ति, 25 रन 2 विकेट. मानकोली नैन्सी 11 सौटा इरवा मानकोली को चाहिए कि कम से कम 40 तो बनाने ही होंगे, जिस तरह कोहली के पास बल्लेबाजी है. चार षटके समाप्त झाल्यानंतर आपण वळणार आहोत ते खरं तर स्वागत आणि सन्मानाकडे. शरद भंडारी, देखना है एक भंडारी पड़ जाता है भारी या फिर भंडारी पे पड़ जाते हैं विनीत माली भारी. चौथा षटक. भंडारी सौरभ भोईर आणि विनीत माळी. खरं तर एक धावसंख्येला अजूनही तितकी म्हणावी जितकी धावसंख्या नाही, कारण धावसंख्या आहे ती 25, 2 बाद 25. शरद भंडारी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ हे क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. सौरभसाठी शरद भंडारी राईट आर्म प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता बॅक टू द बॉलर. धावबाची शक्यता आहे, मात्र एक चिक्की सिंगल, एक धाव पूर्ण केली जाते. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. हालांकि थोड़ा लेट खेला था, बल्ले के अंदर लगी थी, गेंद सीधी स्लिम मिड ऑफ पे गई थी. विनीत माली खेळतोय आपल्या 11 धावांवर. 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. मोठे फटके त्यांना खेळावे लागतील, कारण धावसंख्या झालेली आहे 26-26. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शरद राईट आर्म हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंच अजीम हमदुल्ला यांचा इशारा येतोय वाईड बॉल. देखिए गौली सर, क्रिकेट में कहा जाता है बल्लेबाज जब दबाव में हो तो गेंद उनको खिलाना चाहिए. डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी झालेली आहे. प्रयत्न तर करायला हवाच. धावसंख्या झालेली 27-27. हा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. पंचांकडे अपील केलं जातंय धावबाचं, आणि पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतील. कंट्रोल पुल शॉट खेला था विनीत माली ने. स्ट्राइक अपने हाथ में रखने की चाह में, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से कंट्रोल पुल स्ट्रोक, फर्स्ट बाउंस टू मिड विकेट, इन कम्स रिटर्न फ्रॉम डीप मिड विकेट, 1 बाउंस टू विकेट कीपर, एंड नाउ आई थिंक नॉट आउट. 2 रन पूरे. एक गोष्ट आहे, रॉंग एंड थ्रो झाला. खरं तर थ्रो दुसऱ्या बाजूने असता तर कदाचित फलंदाज धावबाज होऊ शकला असता. रणनीति साफ है, विनीत माली को स्ट्राइक से दूर रखना. शरद
चांगला ड्राईव्हचा फटका आहे, चेंडू सरळ जाईल वाईड ऑफ लॉंग ऑनला. पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड होते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 31 धावा झाल्या आहेत. 31. विनीत माली भी रन के लिए हिरन बन रहे हैं. 31 रन, 3 गेंदें बची है. अगर नैन्सी 11 चौथा हिरवा एकविरा मनकोली की हम बात करें तो बड़ा शॉट आवश्यक हो गया है, क्योंकि ये नहीं भूलना चाहिए कि कोलिवली के सबसे अच्छे खिलाड़ी वैभव पाटिल ऐसे मैचेस को 2 ओवर में भी समाप्त कर चुके हैं. लेकिन क्रिकेट है. शरद फुल टॉस आणि स्वंग केलेला आहे, फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून. मोस्ट निडेड 6. भिंगड़ी, गजब का भिंगड़ी शॉट, घुटना टेक और सिक्सर दे. 37 पे पहुंचा है स्कोर. शायद कमेंटेटर्स कर्स काम कर गए हैं. ये देखिए भिंगड़ी हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड हैंडसम 6 रन. येस, पाहू शकता लोअर फुल टॉस. आणि लोअर फुल टॉसला चेंडूला तुम्हाला सीमारेच्या बाहेर जर पाठवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त ताकदीचा वापर करावा लागतोच, आणि तेच बघायला मिळालेलं आहे. और यही एलिवेशन चाहिए. लोअर फुल टॉस को आप सामने खेलेंगे तो 9 मरतबा आउट हो जाएंगे. सही तरीका विनीत माली का, क्योंकि विनीत माली ऑल इंडिया ओपन क्रिकेट में भी बढ़िया खेले, ग्रामीण क्रिकेट के वो हमेशा के हीरो रहे हैं, और BC4 क्रिकेट में भी, सिटी क्रिकेट में भी उनका हमेशा नुमाया रोल रहा है. नाही, ॲब्सोल्युटली. कारण आपण जर स्ट्रेट लॉंग ऑफ किंवा स्ट्रेट लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न लोअर फुल टॉसला केला तर बहुतांश वेळा तुम्हाला बाद होण्याची शक्यता असते. हा फटका मात्र काऊ कॉर्नरच्या वरून खेळला गेला, त्यामुळे ती बाउंड्री क्लिअर झाली. आता मात्र षटकाराने धावसंख्येला वेग येतोय. 37. 40चा आकडा जर पार झाला तर एक बॅट आणि बॉलचा संघर्ष नक्कीच बघायला मिळेल. शरद पुल आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपने पूछा ना दूसरा रन क्यों लिया, इसलिए लिया था. ये देखिए हल्की सी शॉट गेंद थी, बैकफुट पे गए, खींच के मारा. शॉट हम फुल पावरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल एंड ब्यूटीफुल. 6 रन. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावा झालेल्या आहेत आणि एखादा मोठा फटका जर या चेंडूवर आला तर मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. यही भी स्कोर सरदर्द है. फुल टॉस बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. व्हाट अ शॉट. आणि बरोबर लक्ष राहणार आहे ते 50 धावांचं. तालियां होना चाहिए विनीत माली के लिए. व्हाट अ ग्रेट इनिंग. 50 का लक्ष्य है. चलते हैं गौली सर के पास पहले इनिंग ब्रेक्स में सत्कार के लिए, और खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे कमेंटेटर सुनील पवार, और उनका साथ निभाएंगे कमेंटेटर समीर ठाकरे. आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे, कारण आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवो भव. मान्यवर जे त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं लागतं. सर्वप्रथम सन्माननीय प्रवीणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. भिवंडी जापूर शहर महानगरपालिकेचे मास्टर माइंड आणि विद्यमान नगरसेवक ॲडव्होकेट महेश पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सर्वप्रथम करायचं आहे. आणि हा सन्मान झाल्यानंतर नक्कीच मी एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे. राजेंद्रजी पाटील, आपण सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि मित्रांनो, स्वागत आणि सन्मान करण्यासाठी एक गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे की 3 वर्षापूर्वी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील हे खरं तर निमंत्रण देण्यासाठी लेजंड ऑफ भिवंडी सन्माननीय विलासराव पाटील साहेबांकडे गेले होते. आणि त्यावेळा विलासराव पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही डेमध्ये स्पर्धा ठेवू नका, तुम्ही नाईटमध्ये स्पर्धा ठेवा. जेवढं काही सहकार्य लागेल ते माझ्याकडून तुम्हाला पूर्णपणे मिळेल
आणि त्यानंतर मागच्या वर्षापासून खऱ्या अर्थाने राजेंद्र पाटील यांनी स्पर्धा आणि स्पर्धेला आज पाहतोय ही प्रेक्षकांची गर्दी आणि एक जबरदस्त आयोजन त्याच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच सन्माननीय विलासराव पाटील साहेब रिजन ऑफ भिवंडी यांचा वरदहस्त आहे. त्याचं सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि पाहू शकले या ठिकाणी भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती त्यांचे पती श्री आदरणीय सावतगावचे उद्योजक सचिन शेठ पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आपण वेळेस स्वागत आणि सन्मानकडे सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. भिवंडी लोकसभा शिवसेना समन्वयक आणि भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक सन्माननीय प्रवीण पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय प्रेमजी पाटील यांचंही उद्योगपती प्रेम पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. प्रेम पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते करायचं आहे. उद्योगपती आहेत. डीजे सन्मान्य राजू पाटील साहेब जे कारण शेतकरी उन्नती मंडळाचे लागोपाठ 3 वर्ष अध्यक्षपदाने मान मिळवला त्यांचे सुपुत्र आहेत सन्मान्य प्रेम पाटील उद्योगपती आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत ग्रामपंचायत वर्ल्डचे विद्यमान सरपंच सन्माननीय सचिन पाटील साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आणि खास करून जे आकर्षक सन्मानचिन्ह मोमेंटोज आम्हाला स्पॉन्सर झालेली आहेत ती सन्माननीय सचिन पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या परिवाराच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. डीजे शिवसेना तालुका सचिव तसेच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वळ आणि विशेष करून आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह या स्पर्धासाठी त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यात सन्मान्य नीलम नाईक साहेब सुप्रसिद्ध उद्योगपती आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. उत्कृष्ट बॅटर उत्कृष्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज त्याच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले आहेत सन्मान्य नीलम नाईक साहेब जे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. फक्त 2 मिनटं त्यानंतर मॅच सुरू करायचे. अखिल भारतीय बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि BCA सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो क्रिकेटशी त्यांची खूप जवळीक आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ते म्हणजे पुंडास गावची ग्रेट पर्सनॅलिटी अर्थात उपतालुका प्रमुख आणि एक 40+ जबरदस्त क्रिकेटर म्हणून यांचं नाव घेतलं जाईल. सन्मान्य कैलासजी सेलार न्यू 40+ उपाध्यक्ष आणि क्रिकेटशी खूप जवळीक आहे आणि पुंडास गावची ग्रेट पर्सनॅलिटी आहे उपतालुका प्रमुख. आणि आता जे नवीन संघटना झालेले 40+ त्याचे उपाध्यक्ष आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी खास करून आकर्षक कलरफुल टी-शर्ट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय.
त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार होतो म्हणजे भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि बिग शोमॅन ज्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा मेगा इव्हेंट्स बघितले ते म्हणजे सन्माननीय निलेशजी जोशी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आपण खास करून वडुनगर गावी एक मेगा इव्हेंट बघितले सलग 3 वर्ष आणि सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत कुंतीबाई चषक आजही आम्ही विसरू शकलेलं नाही आहे. यस डेफिनेटली कुंतीबाई चषक मातोश्रीच्या नावावर त्यांनी जे आयोजन केलं होतं म्हणून मी म्हटलं की बिग शोमॅन त्यांचे स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. आम्ही थांबतो सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर अजूनही मान्यवर आहेत स्वागत सन्मान होत राहतील मॅचही सुरू राहील. धन्यवाद डॉक्टर गवली सर. दरम्यान पाहू शकाल नॅन्सी 11 चौथा एरवा मानकुली संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला सर्वांनी युवा सेनेचे आदरणीय पंकजी घरत साहेबांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रशांत माळी यांच्याकडून या संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. त्याच्यानंतर रनआउटची संधी होती ती संधी गमावली. आदरणीय महेश राखाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्योगपती भिवंडी खरं तर पतपेढीचे ते मॅनेजर देखील आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. प्रशांत आणि वैभव पाटीलची जोडी सध्या आपण पाहत आहोत सलामी वीर म्हणून आणि वैभव मालीने मात्र षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 1 रन्स मात्र इथे खर्च केलेले आहे. पहिल्या चेंडूवरती प्रशांतनं मात्र आपल्या डाबाला सुरुवात केली. पुढचा बॉल थोडासा स्टेपमध्ये चुकला वैभव आणि त्याच्यामुळे पंचाचा डेड बॉलचा इशारा पाहायला मिळतो. सेमीफायनलची लढत शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपण इथे अनुभवतो आणि जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्याचा सामना असेल टीम प्रिन्स मूव्हीज पितांशी 11 टेंबुली संघाच्या विरोधात. ओ कडक शॉट उडवलाय आणि फेकून दिलाय वाडिश लोंगोंच्या बाहेर. वैभवचा पहिला वार आणि त्याच्यावरती आला षटकार. कडक कडक वैभवच्या विरुद्ध वैभव परंतु माळीच्या विरुद्ध पाटील भारी पडला आणि पहिला बॉम्ब ब्लास्ट वैभव पाटीलच्या बॅटमधून परफेक्टली हा पोलीवर घेत असताना लॉफ केलाय भिरकावून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे. सेमीफायनल मध्ये आता रन चेसला सुरुवात केली आहे गावदेवी कोलिवली संघानं. बिग शॉट वॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर आणि मात्र चेंडूला मात्र या ठिकाणी डिपॉझिट केलं बॉन्ड लाईनच्या पलीकडे. पहिला सिक्सर आणि षटकारानं मात्र सुरुवात केली आपल्या डावाला. कडक शॉट. पुढचा बॉल वैभव मालीचा. आता मात्र लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाली. समीर मी नेहमीच सांगतो की गोलंदाज किती चांगला असू द्या जर त्याच्या अगेन्स्ट एखादा मोठा फटका आला तर मात्र त्याच्या लाईनमध्ये बिघाड होत असते आणि ती बिघाड वैभवच्या अगेन्स्ट पाहिली. अगदी आणि इथून आता 50 धावांचं लक्ष्य पार करायचं तर याच पद्धतीने सुरुवात करावी लागेल आणि वैभव पाटीलसाठी स्पर्धा चांगली राहिली आहे. कटर होता यावेळेला थोडंसं फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाच्या अगदी समोरून बॉलला वळवला. चांगली जरूर या ठिकाणी वलन प्राप्त करत असताना वैभव माळी कमबॅक करत आहे. नॅन्सी 11 चौथा एरवा मानकुली संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि या संघाला अन्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर खांडपेगावचे उद्योजक सागरजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सागरजी पाटील. आपली या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग केलं लॉंग ऑनच्या बाहेर. हा बॅटिंग करतोय वैभव पाटील. आला हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून. ये क्रॅश होने वाला प्लेन नाहीये. हेलिकॉप्टर उडवला आणि थेट सीमारेषेच्या पलीकडे. हॅव अ लुक ॲट दॅट. व्हॉट अ ग्रेट शॉट. शॉट ऑफ द सेमीफायनल मॅच. सुपरबली टायमिंग करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट सिक्सर. डान्सिंग ट्रॅक शॉट. पावलांचा केला वापर आणि चेंडूने केला अवैध सफर. वा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी वैभव पाटील. 3 चेंडू आणि सध्या पाहू शकाल या ठिकाणी कोलिवलीकरांचा दगावट सध्या रिलॅक्स मूड मध्ये. बागफुटला गेले पंच. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि क्या बात आहे. मास्टर माइंड मयुरेश पाटील साहेबांना सलामी दिली आहे या चौकारानं. वा ते सध्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बॅनरला धडकणारा चौकार पाहायला मिळतोय. कट केलाय फक्त जागा बनवली दिशा दाखवली आहे आणि त्याच्यानंतर हे पहा मयुरेशजी पाटील साहेबांच्या फ्लेक्सला धडकणारा हा दणदणीत चौकार आपल्याला बघायला मिळतोय आणि लगेचच त्यांना ऑन स्क्रीनवर आणलंय. ही प्रिन्स मूव्हीची खासियत आहे. नाही प्रेक्षकांना काय हवं आहे त्याची पूर्णपणे जाणीव प्रिन्स मूव्हीला आहे. हो आता मात्र मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न अगदी फ्लॅट होता
असं वाटलं की मात्र एक्झॅक्टली झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु मिडॉनच्या अगदी पुढे जाऊन चेंडू मात्र लँडिंग झाला आणि डॉट बॉलने मात्र चेंडूची सांगता पाहिली आपण. चला पहिल्या षटकाचा केस संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि मी या ठिकाणी भिवंडी जामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय ॲडव्होकेट महेश पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेबाला मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेविषयी आपलं एक मनोगत व्यक्त करायचं आहे. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे पंच. गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली तसेच प्रिन्स मूव्हीज यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेलं स्वर्गीय रघुनाथ रतन पाटील चषक रघुनाथ चषक. सर्वप्रथम काका तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही 18 वर्षाची मेहनत आज ही रंग दिसते आमच्यामुळे आणि या प्रेक्षकांमुळे. आणि खरंच जसे गवळी सर बोलले, तुम्हीही मला सांगितलं होतं की नाईट स्पर्धा झालीच पाहिजे. खरं तर बाबे सर नाहीत, गवळी सर आपल्याला आठवत असेल नगराध्यक्ष चषक आपण करायचो. मी तेव्हा खूप लहान होतो आणि जे ट्रॉफीज आज हिरो होंडा बाईक सिरीज म्हणून आहे हे ती आठवण देत राहिली मला. आणि अप्रतिम ग्राउंड, सराव चांगला आहे, मुलं मेहनतीने करतात आहे. आपली लाखिवलीची मुलं आहेत, ह्यांनी आज जे लाखिवली गावाचं नाव आपल्यामार्फत पुढे नेलेलं आहे यात काही दुमत नाही. आणि म्हणून मी विनंती करेन की अशीच निरंतर ही स्पर्धा आपण आयोजित करा. आपल्या गावाचं नाव तर आपल्याला पुढे न्यायचंच आहे, पण प्रेक्षकांना तसेच या खेळाडूंना प्रोत्साहन आपणच देणार आहोत. खरं तर अनेक लोक मला नेहमी भेटतात, आम्ही महापौर जेव्हा होतो लगेच प्रश्न येतो महापौर चषक होणार की नाही, नाही झालो तरी महापौर चषक होणार की नाही. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही क्रिकेटची. पण ग्रामीणमध्ये आज ही परिस्थिती अशीच आहे. तोच दर्जा निर्माण करायचा प्रयत्न आजची युवा पिढी करत आहे आणि ती कायम ठेवलेली आहे. सिटी क्रिकेट खूप घाण झालेलं आहे, याच्यात काहीही दुमत नाही. म्हणून आपण ग्रामीण क्रिकेट टिकवावं आणि अशाच प्रकारे पुढे जावं हीच अपेक्षा आहे. आणि मी आता ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्त लक्ष घालतो आणि माझी सर्वात आवडती टीम आहेच 3-4, त्यांच्यासोबत त्यांची मॅच बघायला जातो. भले आमचे प्लेयर नसतील पण त्या गावासाठी मी नक्की जातो. आणि मी नक्कीच काही मदत लागली माझ्याकडून नक्कीच मी सदैव उभा असेन. आणि इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे धडाडी कार्यकर्ते, आपल्या सर्वांना आभार, कारण आपण राजेंद्र पाटीलना एवढा मान देऊन आपण त्यांची मान उंचवली आहे आणि आपण त्यांना साथ दिली आहे. म्हणून ते धाडस करून आज नाईट करत आहेत, कारण आपल्या धाडसीमुळे. म्हणून खूप खूप सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ॲडव्होकेट महेश पाटील साहेब. आपलं मी विशेष आभारी व्यक्त करतोय, कारण आपण खरं तर आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आणि मनोगती आपलं व्यक्त केलेले आहेत. त्याबद्दल मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील असतील, प्रिन्स मूव्हीज, त्याचबरोबर गावदेवी लाखिवली आणि ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. धन्यवाद गवली सर. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, इथे मात्र एक रन्स जोडली जाईल. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात गावदेवी स्पोर्ट कोलिवलीच्या वतीने पाहायला मिळतोय. एकही विकेट आतापर्यंत गमावला नाहीये आणि चांगली फलंदाजी सध्या प्रशांत आणि वैभवची सध्या आपल्याला पाहायला मिळते. विनीत मालीने मात्र पहिल्या षटक जर पाहिल्या तर वैभवनं मात्र हाताला 18 धावा त्याने खर्च केल्या आणि दुसरा षटक विनीत मालीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं डिलिव्हर केलाय, परंतु चेंडू चालला अगदी लॉंग ऑन वरती. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, म्हणजे ज्या धाबा आय थिंक असं वाटतं की वैभवनं खर्च केल्या त्या धाबा मात्र विनीत या ठिकाणी रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु स्थिती मजबूत आहे. लक्ष पाहिलं तर 50 धावांचं समोर आहे, परंतु इथे 20 धाबा फलक्यावरती 30 धाबांची अजूनही गरज फायनलमध्ये एंटर होण्यासाठी टीम आई गावदेवी कोलिवली संघाला. ओहो, इथे चांगला चेंडू बॅटची काढा. यस, स्कॉट बिहाइंड एस्टाच्या पाठीमागे पकडला झेल आणि या ठिकाणी लागलाय आई गावदेवी कोलिवली संघाला पहिला धक्का. धन्यवाद डीजे. दरम्यान मास्टर माइंड ॲडव्होकेट मयुरेश पाटील साहेब, भिवंडी शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, आणि या स्पर्धेतून ते रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि खूपच चांगले वक्ते देखील आहेत. ज्या पद्धतीने आपण त्यांचं भाषण ऐकलं, मनोगत ऐकलं, आणि सध्या आपण पाहतो की राजेंद्र पाटील सर त्यांना याच्या ट्रॉफीज दाखवत आहेत. सचिन पाटील देखील त्यासोबत आता जोडले गेलेले आहेत.
निश्चितपणे हीच तर संपत्ती आहे राजेंद्र पाटील सरांनी कमावलेली. माणसं कशी जोडायची आणि ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अनेक क्षेत्रामधून अनेक पक्षामधून मात्र मान्यवर मंडळी स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी येत असते आणि आपण इथे अनुभवतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 18वा पर्व आणि सक्सेसफुल हे पर्व आपण इथे एन्जॉयमेंट करतोय. 20 धावा फलके होते 20ला 1 आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला 3ऱ्या क्रमांकावरती कुमार. विनीत माळी वन्स अगेन. कुमार आल्या ऑन साईडला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ द सेंटर फटका अगदी सुरेख पाहायला मिळाला. आउटफील्डमध्ये बॉलला पाठवले आणि इथून आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वैभव पाटीलकडे देण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहतोय स्कोर आता पुढे जाताना धाव फलकावरती 21 धावा. विनीत मालीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज इथे जमा झालेला आहे. मागच्या इनिंग्समध्ये त्यानं 3 सिक्सर मारले, परंतु आता एक बॅटल चांगलं रंगेल वैभव पाटीलच्या विरोधात. विनीत माळी दबाव असेल. चला वैभव पाटील सध्या खेळतो आणि त्यांच्यासाठी पप्प्या शेट यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. चला आपण सामना संपल्यानंतर ते पारितोषिक वितरित करू. परंतु या ठिकाणी समीर आता मात्र इथून कुठल्या रणनीतीने मात्र खेळलेलं वैभव आतापर्यंत 7 चेंडू त्याने फेस केले, 17 धावा त्याच्या पाठमधून निघाल्या. परंतु विनीत माली वा जबरदस्त मात्र इथे बाउन्स बॅक करून देत असताना आपल्या संघाला, कारण आतापर्यंत लिगली 5 बॉल त्याने हाताळले, फक्त 3 रन्स खर्च केल्या आणि एक मोठी विकेट्स प्रशांतची त्याने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. चला तर विनीतसाठी जे पारितोषिक आले अमर कोळी पांगा यांच्याकडून आणि नितुराज पाटील गोवे जे विनीत यांचे भाऊजी आहेत आणि जयंत पाटील सापाड यांच्याकडून ते कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेले आहे, त्यांचे आभार. चला बक्षिसाचा वर्षाव सध्या आपल्याला पाहायला मिळतो खेळाडूंवरती होतोय आणि इकडे मात्र पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली खाली राहिल्या दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता वैभवनं आणि आता मात्र टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवलाय वाईटसाठी. चला टीव्ही पंच आता मात्र चेक करतील, जो काही निर्णय येणार तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. परंतु दुसऱ्या षटकामध्ये नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाने मात्र चांगला पलटवार केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, खास करून विनीत मालीचं प्रदर्शन या मॅचमध्ये. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. आपण बघतोय की बॅटिंगमध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगला मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आहे. जिथे वैभव थोडंसं महागडा ठरला होता तेथे मात्र विनीतचं कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. कारण मॅच मोठी आहे, त्याला माहिती आहे जो संघ जिंकेल तो फायनल खेळणार आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026ची. आणि त्यासाठी सर्व धडपड सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ फेअर बॉल आलाय डॉट बॉल आणि म्हणजेच आता इथून विनीचं हे षटक पाहिलं तर पूर्णपणे दबावात टाकणारं षटक पाहायला मिळालंय. ते गावदेवी कोलिवली संघाला काय कमबॅक केलाय, फक्त 3 धावा 1 विकेट. वा, पूर्णपणे आज सेमीफायनलचा सामना विनीत मालीसाठी लक्षात राहण्यासारखा आहे. बॅटिंग करत असताना बनवल्या 33 आणि गोलंदाजी करत असताना 3 धावा फक्त खर्च केल्या. एक महत्वाचा गडी त्यानं बाद केलाय आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज गावदेवी कोदिवली संघाला. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली विनीत मालीच्या वतीनं. दरम्यान मानकुली संघाला या ठिकाणी युवासेना तालुका प्रमुख पंकजी घरत साहेबांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत माली मानकुली गावचे युवा उद्योजक त्यांच्याकडून सुद्धा मात्र या ठिकाणी या शुभेच्छा येत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आणि स्पेशली राजेंद्र पाटील सरांसाठी सापेगावचे उद्योजक संतोषजी सुतार यांच्याकडून सुद्धा मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संतोषजी सुतार, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू शिल्लक 29ची गरज आहे. सौरभ भोईरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ज्या सौरभनं मात्र आजच्या खऱ्या अर्थाने क्वालिफायर लढतीमध्ये तब्बल 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आणि फक्त 2 रन्स खर्च केल्या होत्या. परंतु आता सेमीफायनलमध्ये सौरभचा बोलबाला पाहायला मिळू शकेल का, की समोर त्याच्या कुमार आहे, कुमार त्याच्यावरती अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करेल का. ग्रामीण क्रिकेट आहे, ठस्संग क्रिकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. ओ फुल टॉस फक्त प्ले केला चेंडू चला मिड विकेटला. 17 आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग आणि कुमारचा एकच रोल मला पाहायला मिळतो. आय थिंक की या सिंगल आपण रन्स इकडे मात्र घ्यायच्या, जास्तीत जास्त वैभवला स्ट्रायकिंग द्यायची. हा समजदारीचा क्रिकेट समीर आपण म्हणू शकतोय. एक्झॅक्ट, कारण आता इथून हे जे समीकरण पाहता वैभव पाटील जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला राहील ना
डेफिनेटली तेवढा फायदा आता टीम कोलिवलीसाठी होणार आहे. आणि हेच ते कारण पाहतो की वैभवला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न केला कुमारनं. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 22वर 28 धावा अजूनही करायच्यात. जसं पहिल्या डावामध्ये आपण योगी सर बघतोय की लास्ट ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळाला. विनीतनं एकूण 3 सिक्सर लगावले शेवटच्या 3 बॉलवर. तिथून कुठेतरी मोमेंटम मिळाला टीम मानकोलीला. सौरभ पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. समोर आहे वैभव पाटील, त्याची विकेट धोक्यात आणि ती विकेट प्राप्त करून दिली. या सामन्याची गोल्डन विकेट सौरभ भोईर या स्पर्धेमध्ये विकेट टेकर राहिलाय आणि सेमीफायनल मध्ये सुद्धा मात्र ती त्याची कामगिरी, निराश कामगिरी म्हणू शकतो आपण. चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजगी वैभवच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम आई गावदेवी कोलिवली संघाला बिग लॉस्ट. हा फार मोठा नुकसान या ठिकाणी कोलिवलीकरांसाठी आपण म्हणू शकतो. कारण वैभव पाटीलचं बाद होणं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो. अगदी फुल लेंथ होता, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे बॅटची लेडिंग एज, आउटसाइड एज आणि सॉफ्ट डिसमिसल. फ्लाय स्लिपला फिल्डर उभा होता, चांगला झेल त्याच्याकरिता सौरभ माली इज देअर आणि मेक्स अ नो मिस्टेक. एक्सलंट टेकन. आणि फायनली वैभव पाटील आता मैदानाच्या बाहेर झाला आहे. आणि आता समीकरण 10 बॉल बाकी आहेत, 28 ची गरज आहे. नवीन फलंदाज पुनीत पाटील आलाय. आय थिंक वैभव पाटील याचे बंधुराज. पुनीतने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारलाय, परंतु इथे आता त्याला मात्र चांगला डाव साकारावा लागेल आपल्या संघासाठी. हो, फटका तर खूपच छान सजवलाय, परंतु कव्हरला फिल्डर पाहायला मिळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना एकच रन्स मात्र तिथे जोडली जाणार. सिंगल डबलने मात्र इथून आपण विचार केला तर मात्र नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुली संघाला तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. परंतु तुम्हाला अधूनमधून समीर इथे मोठे फटके खेळावे लागतील, कारण आता चेंडूची संख्या कमी होत चाललेली आहे. 9 बॉल शिल्लक आहे, 27ची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती या तब्बल 3 रन्स तुम्हाला मात्र इथून जोडावा लागतील. एक्झॅक्ट. आता इथून समीकरण पाहता आता 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. म्हणजे एखाद दुसरा मोठा फटका आता याच ओव्हरमध्ये शोधावा लागेल येणाऱ्या 3 बॉलमध्ये. कुमारमध्ये ती क्षमता आहे, परंतु सौरभ भोईर विकेट टेकर राहिलाय. चांगला खेळ त्याचा आपण पाहतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि धावबादची संधी आहे. अपील जोरदार. सॉफ्ट सिग्नल तर आउट आलाय, परंतु आता चेक केला जाईल. टीव्ही अंपायरची मदत देखील घेतली आहे आणि काय अंपायरिंग पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. JP पॅनल, आझिम सर, महेंद्र सर, विकी सर अँड उमेश केने सर. जबरदस्त पंचांची भूमिका, सर्व काही हाय क्वालिटी आपल्याला बघायला मिळालं आहे राजेंद्र सरांच्या स्पर्धेमध्ये. हो, निश्चितपणे JP पॅनलला सध्या आपण पाहतो आणि या ठिकाणी पहा काय निर्णय पाहायला मिळतोय महेंद्र भवर सरांचा. या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल मात्र त्यांनी बॅटरला बाद घोषित केलाय, परंतु टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. डिसिजन पेंडिंग आहे. बॅटर बात. नाही, विक्रम सेलार सरांचा मात्र सुद्धा मी कौतुक करेन. यष्ट्या तर योग्य वेळेवरती उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु ज्यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळी चेंडू कुठल्या हातामध्ये होता ते मात्र सर चेक करत होते. त्याचमुळे तर पंचाची प्रशंसा करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम खांबालपाडा. आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. 24 धावा फलकावरती 24ला 3 आणि आता समीकरण कठीण होत चाललेलं आहे. आता तोंडामध्ये थोडासा कडवटपणा जाणवतोय, तो म्हणजेच कोहलीच्या फलंदाजांच्या समर्थकांच्या. हो, कारण इथून आता लक्ष पात्र पाहिलं तर समीर थोडंसं दूर चाललंय असं म्हणायला हरकत नाही. कारण 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये जिंकण्यासाठी 26 धाबींची अजूनही गरज. आणि नवीन फलंदाज राहुल आलाय. राहुलने विथ द बॉल चांगला खेळ साकारला स्पर्धेमध्ये, परंतु आता विथ द बॅट त्याला मात्र इथे चांगला खेळ करावं लागली. इथे मात्र कॉन्फिडन्स लेवलचा फटका तर पाहायला मिळतोय, परंतु वाडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात पाहायला मिळतात. थोडीशी मिसफिल्डिंग आणि चला एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना तिहेरीचा प्रयत्न केला जाणार का? हो, केलाय आणि 3 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. 4था धाबेचा प्रयत्न करतोय पुनीत, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र राहुलनं त्याला या ठिकाणी थांबवलाय. परंतु पुन्हा हा निर्णय टीव्ही पंचांपर्यंत पोहोचवलाय रनआउटसाठी.
आणि पुणेची जर आपण बॉडी लँग्वेज जर असं पाहिली तर असं वाटते की मात्र त्याची विकेट धोक्यात आहे की काय. चला टीव्ही अँपरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. एक्झॅक्ट चौथ्या धावेचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. ओव्हर झाल्यानंतर 3 धावा तर सहजच मिळाल्या होत्या. एक धाव फार महत्वाची ठरते क्रिकेटच्या खेळामध्ये. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जवळजवळ अर्ध्या विकेटवर गेला होता पुनीत आणि बॅटर आउट. चला पुनीत देखील आता मैदानाच्या बाहेर. आणखी एक धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. धावा झाल्या त्या धावफलकावरती एकूण 27 धावा आणि हा चौथा धक्का लागलाय गावदेवी कोलिवली संघाला. पुनीतला मात्र स्वतःवरती पूर्णपणे कॉन्फिडन्स होता की माझी बॅट पूर्णपणे मी ग्राउंडेड केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे मात्र पंचाच्या निर्णयाच्या अगोदरच त्यांनी मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाण्याचा मात्र त्यांनी निर्णय घेतला होता. आणि पाहू शकाल या ठिकाणी चौथा धक्का लागला आहे गावदेवी स्पोर्ट कोलिवली संघाला. आणि तर मात्र 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सुमित आलाय. येणारे 7 बॉल शिल्लक, 7 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये शोधावा लागेल. जर तुम्ही इथे मोठा फटका शोधला नाही आहे तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र अजूनही दडपण मात्र बॅटरवरती वाढू शकतो, प्रेशर वाढू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. राहुलच्या सुपीला सुमित आलाय. राहुलनं पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक केला होता. 3 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिल्या. परंतु सौरभ भोईर काय गोलंदाजी केली त्याने मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 6 रन्स खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि तब्बल 2 विकेट्स त्यांनी रनआउटच्या स्वरूपात आपल्या संघाला प्राप्त करून दिले. ऑनचा खेचून मारला फटका तर खूपच छान आहे. परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक तैनात आणि धाव मिळेल फक्त एकच. 3 ओव्हरचा खेळी मात्र इथे संपन्न आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. आय थिंक धाव घेतली नाहीये त्या ठिकाणी. यस, म्हणजे असं वाटतं की राहुल आपल्याकडे मात्र स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 27 रन्स मात्र फलकावते आणि हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकाल जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे केंद्रबिंदू राजेंद्र पाटील सरांच्या वतीनं, त्याचप्रमाणे गावदेवी स्पोर्ट लाकिवलीच्या वतीनं आणि प्रिन्स मूवीजच्या वतीनं लाकिवली मंडप डेकोरेटर स्टँड तुम्ही पाहू शकाल खचाखच भरलाय. डेफिनेटली. आणि एक स्पर्धा आता यशस्वीरित्या संपन्न होते. चला पाण्याची मागणी करतायत फलंदाज. परंतु योगी सर तुम्ही मागच्या वर्षापासून ही स्पर्धा कव्हर करतायत. काहीतरी डिफरन्स, काहीतरी वेगळेपण दरवर्षी आणण्याचा प्रयत्न. आणि पहा प्रिन्स मूवीज स्टँड, या प्रिन्स मूवीजने तर जगभरामध्ये अशा पद्धतीने चित्रीकरण केले ना, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच प्रिन्स मूवीज. आणि खरोखर सर्वात मोठं योगदान त्यांचं या स्पर्धेकरिता राहिलं आहे. A1 अँकर, A1 सूत्रसंचालक आणि त्यांची स्पर्धा पाहतायत तर योगी सर तुम्हाला सर्व गोष्टी A1 क्वालिटीच्या बघायला मिळतील. मग A1 ट्रॉफीज तुम्ही बघतात, क्रिस्टलच्या त्या ट्रॉफीज. A1 बाईक तुम्हाला बघायला मिळते मालिका वीरासाठी. इवन A1 कॉमेंटेटर्स आपण पाहतोय स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. योगी सर, सुनील पवार सर, डॉक्टर गवळी सर, सिद्दीक भाबे सर यांचा आवाज, निखिल वाकले सर, दशरथ पाटील सर, सगळेच A1 समालोचकही तुम्हाला ऐकायला मिळाले. A1 क्वालिटीचे पंच तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाले. JP पॅनल, ऑल द एम्पायर्स त्यांचं काम चांगलं. A1 गुणलेखक तुम्हाला बघायला मिळाले. A1 साऊंड क्वालिटी तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणि A1 प्रेक्षक आणि A1 लाखिवली मंडप डेकोरेटर्स आणि ही लाईट बघायला मिळाली. तर मित्रांनो स्पर्धा आवडली आहे, सर्व काही A1 आहे, परंतु तुमच्या टाळ्या A1 क्वालिटीच्या वाजायला हरकत नाहीये. एकदा होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्यांचा गजर राजेंद्र पाटील सरांच्या शोसाठी. वा, काय या स्पर्धेचं आता मात्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हो, शेवटचे 6 बॉल 23ची गरज होती आणि पहिला चेंडू मात्र इथे हाताला गोलंदाजाने या ठिकाणी निर्धाव रोहित थलीला आपण सध्या पाहतो. आणि या स्पर्धेसाठी आणि स्पेशली राजेंद्र पाटील सरांसाठी SK एंटरटेनमेंटचे ऑपरेटर शंकरजी गुलवी, मॅन फ्रॉम निंबवली यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद शंकरजी गुलवी, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच. आणि आता इथून लास्ट ओव्हर 5 बॉल 23 करायचे आहे. स्ट्रायकिंग एंडला राहुल आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव मिळाली आहे, सेकंडचा कॉल, देयर इज अ चान्स ऑफ रन आउटची संधी त्या ठिकाणी जरूर होती, परंतु मिळाल्या 2 धावा आणि आता 4 बॉल बाकी आहेत. फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे गावदेवी कोलिवली संघाला, तर 21 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे इथून आता मात्र श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही कोलिवलीच्या फलंदाजांना, कारण येणारे 4 बॉल आणि तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत 21 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूला तुम्हाला इथून बाउंड्री लाईनचं दर्शन घडवावं लागेल.
हो इथे लाईन चेक करावं लागेल पण आमच्याकडे वळतायत व्हाईटची खून दर्शवत असताना व्हाईटच्या स्वरूपात एक रन्स अजूनही मात्र ऍड केली जाणार. समीकरणामध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. 4 गेंदे और 4 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत. मिक्सचर अभी बाकी है. राहुल आहे स्ट्राइक एंडला. गोलंदाजी तर कमालीची पाहायला मिळाली आहे. याच राहुलनं मला वाटतं की 2 वेळा हॅट्रिक पूर्ण केली आहे लागोपाठ. क्या बात आहे. आणि तो राहुल आता बॅटिंग करतोय परंतु काय कटर होता. थळे बल्ले बल्ले गोलंदाजी करतोय. 3 बॉल आणि तर 20 ची गरज आहे. म्हणजे जवळ आता मानकोलीकरांनी फायनलचं तिकीट बुक केलंय. निश्चितपणे जर गोलंदाजीने चूक केली नाही तर 3 बॉल 20 ची गरज. हो अजून एक चांगला बॉल. हो घरकन फिरला आणि तिकडे मात्र डायरेक्ट हिट. फलंदाज झालाय बाद. 5वा धक्का लागत असताना टीम कोलिवली संघाला आणि तर मात्र इथे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त या ठिकाणी 2 पावलं दूर नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली संघ. हो आणि आता कॅमेरामॅननं ते देखील कव्हर केलंय. कोलिवलीचे पाठीराखे देखील आता हळूहळू घरच्या दिशेने निघालेत परंतु चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिलाय. आणि मी नेहमीच बघतो की या विभागामध्ये जेव्हा जेव्हा वैभव पाटीलची आर्मी येते ना तेव्हा काहीतरी घेऊन जाते. आता रिसेंटली आपण स्पर्धा बघितली टेंभोली येथे द के क्राउन कंपनी ट्रॉफी प्रशांतजी गोराटकर यांची. त्या स्पर्धेमध्ये वैभव पाटील मालिकावीराची बाईक जिंकून गेला. त्या अगोदर एक स्पर्धा बघितली चिंबीपाडा येथे ग्रामीणची भव्य स्पर्धा 1 लाखाची. त्या स्पर्धेमध्ये कोलिवलीकरांनी 1 लाखाचा मानाचा करंडक जिंकून नेला. आणि ह्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवलीमध्ये तो संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचला. म्हणजे कोलिवलीकर या परिसरामध्ये येतात तेव्हा आपल्या नावाचा डंका आणि आपला दबदबा कायम ठेवतात. निश्चितपणे ही त्याची मेहनत समीर आहे. फटका हवेत केला आणि इथे सुद्धा मात्र विकेट येणार का. प्रयत्न चांगले केले होते परंतु झेल ड्रॉप. परंतु इथे जास्त काही नुकसान मात्र मानकोली संघाला होणार नाहीये. परंतु कुठेतरी सुरुवात चांगल्या प्रमाणे झाली होती. कोलिवलीचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस 18 रन्स झाले होत्या वैभव मालीच्या अगेन्स्ट. परंतु त्याच्यानंतर विनीत मालीचं षटक तिथून मात्र या सामन्यावरती पूर्णपणे कब्जा निर्माण केला आणि विजय संपादित केलाय. नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकोली संघानं. खूप खूप अभिनंदन टीम मानकोली. आणि दुसरा संघ ठरलाय फायनल मध्ये प्रवेश करणारा. सो हार्ड लक टीम. कोलिवली संघ ही मॅच समोर तुम्ही ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकाल. विनीत मालीच्या त्या 33 धावा आणि त्याच्यामुळे मात्र एक चांगला टोटल पर्यंत मानकोली संघाने मजल मारली. फक्त 9 चेंडू त्याने फेस केले आणि त्या धावांचा पाठला करताना फक्त 31 धावसंख्येवरती